मी कोपऱ्यात घाबरून बसले होते. मला इतकी भीती वाटत होती की वाटत होतं भीतीनेच मी मरून जाईन. जे माझ्यासोबत झालं ते कोणत्याही मुलीसोबत लग्नाच्या पहिल्या रात्री झालं नसेल. मला माहीत नव्हतं की नवऱ्याच्या नावावर मला एक विकृत व्यक्ती मिळेल. मी अनाथ होते आणि अनाथ आश्रमातूनच त्याने मला लग्न करून आणलं होतं. मला माहीत होतं की माझ्या मागे पुढे कोणीही असं नव्हतं की माझ्या नवऱ्याच्या वागण्याचा मी त्याला जाब विचारू शकेल. हताशा आणि गरज माझ्या पायांच्या साखळ्या बनली होती. लग्नाच्या रात्री मी जास्त स्वप्न तर बघितली नव्हती, कारण मला माहीत होतं की मी अनाथ आश्रमामधून आली आहे. आमच्यासाठी तर हेच खूप मोठं असतं की एक आधार आम्हाला मिळाला. तो जवळपास 40 वर्षांचा असेल. दिसायलाही जेमतेम होता, पण मी 19 वर्षांची सुंदर तरुणी होते. माझ्या लग्नाचा जोडा माझ्या नवऱ्याने अनाथाश्रमाच्या इन्चार्जकडे दिला होता. मी तो घेतला. माझ्या मैत्रिणींनी मला खूप छान तयार केलं होतं. मी माझ्या नवऱ्याला लग्नानंतर त्यावेळी पाहिलं होतं, जेव्हा तो मला लग्न करून त्याच्या घरी घेऊन आला होता. लग्नाच्या वेळी त्यानं मला डोक्यावर पदर ठेवायला सांगितला होता. त्यामुळे मला माहीत नव्हतं की माझ्या नशिबाचा खरीददार कोण होता ते. मी रडत मैत्रिणींचा निरोप घेतला आणि दीपकच्या घरी आले. 5 खोल्यांचं मोठं घर होतं. तो घरी एकटाच राहायचा. आश्रमाच्या इन्चार्जने सांगितलं होतं की दीपकने तुझा फोटो बघून तुला पसंत केलं आहे. माझा हात धरून दीपकने मला खोलीत बसवलं आणि तो बाहेर निघून गेला. मी खोलीत सगळीकडे नजर फिरवली. खोली महाग फर्निचरने सजवली होती आणि त्यावेळी पूर्ण खोली फुलांच्या वासाने दरवळली होती. मी माझ्या मनात लग्नाबद्दल खूप स्वप्न विणू लागले. मी खूप खुश होते. काही वेळाने दीपक खोलीत आला. त्याला बघून माझं मन खूप निराश झालं. भलं लट्ट शरीर, काळा रंग, त्याला बघून माझ्या मनात धडकीच भरली. मला वाटत होतं की अनाथ आश्रमाच्या इन्चार्जने माझ्यावर खूप मोठा अन्याय केला आहे. पण सत्य हे होतं की हे माझं नशीबच होतं आणि मी माझ्या नशिबासोबत भांडू शकत नव्हते. आई वडील तर नव्हते जे माझ्याच लग्नासाठी मुलाची चौकशी करतील, मुलाचा फोटो दाखवून माझा निर्णय विचारतील. आश्रमात कसलंही स्थळ आलं की मुलींना लग्न करून पाठवतात. मी माझ्या मनाची समजूत घातली की हळूहळू प्रेम वाढत जाईल. मला माहीत नव्हतं की तो माणूस नाही तर एक विकृत व्यक्ती आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्याजवळ बसण्याऐवजी तो त्याच्या हलत्या खुर्चीत आराम करत बसला होता. त्याच्या हातात दारूचा ग्लास होता. मी बेडवर नवरी बनून बसले होते. त्याची घाणेरडी नजर माझ्या शरीरावर फिरत होती. मला खूप भीती वाटत होती. दारू पीत त्याने मला सांगितलं, "ए मुली, तुझा पदर बाजूला घे." तो माझा नवरा होता. तो हे मला माझ्या जवळ बसून प्रेमानेही सांगू शकत होता. त्याने परत मला रागातच सांगितलं, "तुला ऐकायला येत नाही का? पदर डोक्यावरून काढ." मी घाबरतच माझा पदर डोक्यावरून काढला. माझे हात भीतीने कापत होते. तो मात्र समोर बसून दारूचे ग्लासवर ग्लास रिचवत होता आणि माझ्याकडे बघत होता. आता त्याने सांगितलं की तुझे दागिनेही काढून ठेव. मी हळूहळू माझे सगळे दागिने काढून ठेवले. पण त्यानंतर त्याने मला जे काही सांगितलं त्याला मी सरळ नकार दिला. माझा नकार दिल्याने तो जसा रागाने लालबुंद झाला होता. तो रागाने माझ्याजवळ आला. "तुला ऐकायला येत नाही का मी तुला काय सांगितलं ते?" त्याच्या आवाजाने माझा जीवच निघून गेला होता. मी हळू आवाजात त्याला सांगितलं, "मी तुमचं नाही ऐकू शकत." तो रागाने म्हणाला, "तू माझं ऐकलं नाहीस तर मी तुझी हालत वाईट करून टाकेन." पण मी कोणत्याही परिस्थितीत त्याचं ऐकू शकत नव्हते. मी त्याला सांगितलं की मी हे सगळं नाही करू शकत. मग त्याने एक जोरदार कानाखाली मला मारली आणि म्हणाला, "तुझी लायकी विसरली आहेस. माहीत आहे ना मी तुला कुठून घेऊन आलो आहे ते. चपलीचीही किंमत नाही तुझी. माझं ऐकलं नाहीस तर तुझा जीव जाईल." मी रडू लागले.
मला त्याच्याकडून अशा वागणुकीची अजिबात अपेक्षा नव्हती. मी घाबरून मागे सरकत होते. तसे त्याने माझे केस पकडले आणि मला जवळ घेतलं आणि म्हणाला, ते कर जे मी तुला सांगितलं आहे. मी त्याच्यासमोर हात जोडले आणि त्याला सांगितलं, माझ्याकडून असलं काम करून घेऊ नका. माझं बोलणं ऐकून तो माझ्यावर हसू लागला आणि म्हणाला, जिथून तू आली आहेस मला माहीत नाही तिथे काय काय होतंय. माझ्यासमोर जास्त नाटक करू नको. मला माहीत आहे आश्रमाच्या नावावर तिथे काय काय चालतं ते. तू तिथल्या पुरुषांचं मन ठेवू शकतेस, तर माझा तर तुझ्यावर खूप जास्त हक्क आहे. मी तुला जमिनीवरून आकाशात आणून ठेवलं आहे. तुला वाटत असेल की मी तुझ्याशी नीट वागावं, तर तेच करायचं जे मी तुला सांगेन. मी त्याच्याकडे आश्चर्याने बघत होते. आमचा आश्रम तसा नव्हता जसा तो समजत होता. आमची इन्चार्ज खूप चांगली होती. त्यांनी आम्हाला स्वतःच्या मुलीप्रमाणे वाढवलं होतं. मी त्याला म्हणाले, तुम्हाला वाटतं तसं काही नाही. मी आणखी त्याला काही बोलणार तेवढ्यात त्याने त्याची पकड आणखी मजबूत केली. तू मला जास्त समजावण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझे कपडे काढ. आणि त्याने मला बेडवर ढकलून दिलं. मी तिथून बाहेर पडले. मी एक सुरक्षित छपराची अपेक्षा केली होती. ती इथं नव्हती. पण मी एवढी नशीबवान नव्हते. त्याने मला पाठीमागून पकडलं आणि माझ्या हाताला धरून ओढत मला माझ्या खोलीत घेऊन आला. मी आरडाओरडा करायला सुरुवात केली. मी त्याला सांगितलं, मी तुझ्यासोबत नाही राहू शकत. मला परत आश्रमात जाऊ दे. माझं बोलणं ऐकून त्याने मला मारायला सुरुवात केली. त्याने खिशातून सिगारेट पेटवून मला चटके द्यायला सुरुवात केली आणि म्हणाला, मी पण बघतो कधीपर्यंत तू माझं ऐकत नाहीस ते. मी माझे कपडे काढले आणि अंगावर चादर उडून घेतली. मला इतकं असह्य बघून तो हसू लागला आणि खोलीतून बाहेर निघून गेला. मी पूर्ण रात्र माझ्या नशिबावर रडत होते. सकाळी तो परत खोलीत आला. त्याने माझ्या अंगावर एक बॅग फेकली आणि सांगितलं, काही कपडे आहेत, हे घाल आणि बाहेर येऊन माझ्यासाठी नाश्ता बनव. मी रडतच ते कपडे घातले आणि खोलीतून बाहेर आले. मी किचनमध्ये आले आणि बघितलं तर किचन खूप घाण झालं होतं. मी पूर्ण किचन स्वच्छ केलं आणि नाश्ता बनवायला घेतला. नाश्ता बनवून मी त्याच्यासमोर ठेवला. नंतर मी घर स्वच्छ करायला घेतलं. तेव्हा मी बघितलं की कोणत्या कपाटात काय काय सामान आहे. नाश्ता करून तो किचनमध्ये आला. त्याला जवळ आलेलं बघून माझ्या मनात धडकी भरली. माझ्याजवळ येऊन तो म्हणाला, काल रात्री तू जे केलंस ते आजही केलंस तर पूर्ण खोली पेटवून देईन आणि तुलाही त्यासोबत पेटवून देईन. त्याचं ते बोलणं ऐकून मी श्वास घेणंच विसरले. मी जेवण बनवून बाहेर आले तेव्हा तो घरात नव्हता. मी सुटकेचा श्वास घेतला, पण रात्रीचा विचार आला आणि मला परत खूप भीती वाटू लागली. मला अजून हे कळलं नव्हतं की तो माझ्याशी असं का वागत आहे. त्याला त्रास द्यायचाच होता तर एक अनाथ मुलीलाच का? ती तर लहानपणापासूनच दुःखात तिचं आयुष्य घालवत असते. आणि मी घरातून पळून जाण्याचा विचार केला. माहीत नाही रात्री हा माणूस माझ्यासोबत काय काय करेल. मी खोलीत गेले आणि एका लहान बॅगेत काही कपडे घेतले. जसं मी मेन गेटवर गेले, माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण गेटला बाहेरून कुलूप लावलं होतं आणि कंपाऊंडच्या भिंतीही इतक्या उंच होत्या की मी त्यावरून बाहेर उडीही मारू शकत नव्हते. मी घरातील सर्व खिडक्या तपासल्या, पण सगळ्या खिडक्यांवर लोखंडी ग्रिल होते. मला आता कैदी असल्यासारखं वाटत होतं. मला परत रडू फुटलं. रडत रडतच मी रात्रीचं जेवण बनवलं. जसा तो आला तसं मी घाबरून खोलीत दरवाजा लॉक करून बसले. 5 मिनिटात दरवाजा इतक्या जोरजोराने वाजू लागला की माझे हात पाय कापायला लागले. बाहेरून आवाज आला, दरवाजा उघड नाही तर तोडून टाकेन आणि तुझी अशी हालत करेन की तू आयुष्यभर लक्षात ठेवशील. कोणासोबत आत बसली आहेस? कोण आहे तुझ्यासोबत?
हे ऐकून तर मला नवलच वाटलं. ज्या प्रकारे त्याने सर्व घर प्रोटेक्ट करून ठेवलं होतं, कोणीही इथे येऊ शकत नव्हतं. मी घाबरून दरवाजा उघडला. त्याने मला जोराचा धक्का दिला आणि खोलीची झडती घ्यायला लागला. मी त्याला म्हणाले, तुम्ही असं का करत आहात? इथे कोणीही नाही. मग तू दरवाजा का बंद केला होतास? तू खोटं बोलत आहेस. असं म्हणत तो वॉशरूममध्ये निघून गेला. बाहेर येऊन तो मला म्हणाला, जर मी इथे कोणाला पाहिलं तर तुझे तुकडे तुकडे करीन. आणि तो बाहेर निघून गेला. त्याने मला अजूनपर्यंत हातही लावला नव्हता. तो मला कपडे काढायला सांगायचा आणि बाहेर निघून जायचा. दिवस जात होते आणि दररोज हेच व्हायचं. तो मला रोज रात्री कपडे काढायला सांगायचा, पण माझ्याजवळ कधी यायचाही नाही. मीही तो सांगेल तसं वागायला सुरुवात केली होती, कारण त्याचा मार खाण्याची ताकद आता माझ्यात राहिलीच नव्हती. एका रात्री घरात चोर घुसले होते. मी झोपेत होते. मला बाहेरून आवाज आला. मला वाटलं माझा नवरा कोणाशी भांडत आहे. मी दरवाजा उघडला तेव्हा 2 पुरुषांनी माझ्या नवऱ्याच्या डोक्याला पिस्तूल लावलं होतं. माझा नवरा जखमी झाला होता. मी त्याच्याजवळ गेले आणि त्या चोरांना विनवण्या करू लागले की माझ्या नवऱ्याला काही करू नका. चोरांनी सांगितलं, तुला तुझा नवरा हवा असेल तर घरात जे दागिने आहेत ते आणून दे. मग मी धावतच खोलीत आले आणि कपाटातील दागिने आणि काही पैसे घेतले आणि त्या चोरांना दिले. ते घेऊन ते चोर तिथून निघून गेले. मी रडतच त्याच्याजवळ आले आणि त्याचा चेहरा आणि हात बघू लागले की त्याला जास्त लागलं तर नाही ना. तो त्या चोरांशी भांडत होता, त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या होत्या. मी माझ्या ओढणीने त्याचा चेहरा पुसला आणि रडत त्याला विचारलं, काय गरज होती त्यांच्याशी हातापायी करायची? माझ्यासाठी पैसे दागिने याची काहीच किंमत नाही. तुम्हाला काय झालं असतं तर मी काय केलं असतं? तो माझ्याकडे आश्चर्याने एकटक पाहू लागला, जसं त्याला माझं बोलणं पटतच नव्हतं. तो म्हणाला, तुला माझी एवढी काळजी वाटते का? मी म्हटलं, तुम्ही नवरा आहे माझा. मला तुमची काळजी नसणार तर आणखी कोणाला असणार? माझं बोलणं ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता आणि तो एका खोलीत गेला आणि त्याने दार बंद करून घेतलं. पण मी वेळेवर पोहोचले नसते तर माहीत नाही त्या चोरांनी काय केलं असतं. माझा नवरा माझ्याशी नीट वागत नव्हता. मला जितका त्रास देता येईल तितका तो देत होता. कारण तर मला माहीत नव्हतं. जे माझ्यासोबत घडत होतं तो अन्यायच होता, तरी मी त्याच्यासोबत चांगलंच वागत होते. त्याच्या आवडीचं जेवण बनवायचे, दिवसभर त्याची कामं करायचे. असं कधी झालं नाही की त्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे आणि मी पूर्ण केली नाही. माझा नवरा खूपच संशयी होता, म्हणून मी कधी मेकअपही करायचे नाही. त्या दिवसानंतर माझ्या नवऱ्याचा स्वभाव बदलू लागला होता. तो खूपच शांत राहू लागला होता. माझ्या खोलीत येणंही त्याने बंद केलं होतं. एक दिवस मी किचनमध्ये काम करत होते, तेव्हा तो किचनमध्ये आला. मला माहीत होतं त्याला चहा हवा आहे, म्हणून मी चहा ठेवला. तेव्हा तो मला म्हणाला, चहा मी करून घेईन, तू आराम कर. मी म्हणाले, नाही, मी करून देईन तुम्हाला. अजून मला बाकीची कामंही करायची आहेत. तो म्हणाला, गरजेचे नाही की सगळं काम आत्ताच करायला पाहिजे. असं पहिल्यांदा झालं होतं की तो माझ्याशी प्रेमाने बोलला होता. अगोदर तो मला म्हणायचा की पूर्ण घर स्वच्छ झाल्याशिवाय तू आराम करायचा नाहीस. आणि त्याच्या या बदललेल्या स्वभावामुळे मला त्याच्याशी जवळीक करण्याच्या भावना निर्माण होऊ लागल्या. तो कसलाही असला तरी मला त्याच्यासोबत पूर्ण आयुष्य घालवायचं होतं. माझ्या मनात विचार आला की आपण एकदा त्याच्याशी बोलावं की तो माझ्याशी असं का वागत आहे, तो माझ्या जवळ का येत नाही. विचार केला की बोलण्यात काही हरकत नाही. शेवटी तो माझा नवराच आहे. त्याच्याशी नाही बोलणार तर कोणाशी?
मी त्याच्या खोलीत गेले. पण समोरचं दृश्य बघितल्यावर मला शॉकच लागला. तो त्याच्या खुर्चीत रडत बसला होता. माहीत नाही त्याला कोणत्या गोष्टीचं दुःख होतं. त्याने जसं मला बघितलं तो सावरला आणि डोळ्यातील पाणी पुसलं आणि मला म्हणाला, तू इथे का आली आहेस? त्याने मला जायला सांगितलं. पण मी त्याच्या जवळ गेले आणि त्याला विचारलं की तुम्ही असं माझ्यापासून लांब का राहता? माझं बोलणं ऐकून त्याने लगेच मला त्याच्यापासून बाजूला केलं आणि मला जायला सांगितलं. मला वाटलं तो माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. मी त्याला सांगितलं की मी तुमची बायको आहे. तुम्ही मला का सांगत नाही? तो बोलू लागला की बायका धोकेबाज असतात. मी खूप धोके खाल्ले आहेत म्हणून मला कोणत्याच बाईवर विश्वास नाही. माझी आई एक दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेली जेव्हा मी 10 वर्षांचा होतो, फक्त या कारणासाठी की माझे बाबा दिसायला चांगले नव्हते. माझ्यापेक्षा माझी मोठी बहीण जेव्हा वयात आली तेव्हा बाबा आम्हाला सोडून गेले. मी दुकान सांभाळू लागलो होतो आणि बहीण घर. मी तिच्यासाठी स्थळ शोधत होतो पण कुठेच जुळून येत नव्हतं. जेव्हा एक दिवस मी घरी आलो तेव्हा खोलीतून हसण्याचा आणि बोलण्याचा आवाज मला आला. मी खिडकीतून बघितलं तर माझी बहीण गल्लीतील टपोरी मुलासोबत नको त्या अवस्थेत होती. ते सगळं बघून मला वाटलं की बायका या अशाच असतात. मी माझ्या बहिणीला घरातून हकलावून दिलं. ती त्या मुलासोबत पळून गेली म्हणून मी इतकी वर्ष लग्न नाही केलं. तेव्हा लोक मला नावं ठेवू लागले की कोणतीच मुलगी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, कारण ज्याची आई आणि बहीण पळून गेली असेल त्या घरात कोणी मुलगी देणार नाही. हे सगळं ऐकून मी आश्रमात येऊन बोलणं केलं आणि तुझ्याशी लग्न केलं. पण तुला बघितलं की मला माझ्या आईने आणि बहिणीने जे केलं त्याची आठवण यायची, म्हणून मी त्या गोष्टीचा बदला तुझ्याकडून घेत होतो. पण ज्या दिवशी चोर घरी आले होते त्यावेळी ज्या प्रकारे तुला माझ्यासाठी रडताना बघितलं तेव्हा मला आश्चर्य वाटलं होतं की जसं मी तुझ्यासोबत वागलो तुला तर मला तिथेच सोडून पळून जाता आलं असतं. पण सगळे पैसे आणि सगळे दागिने तू चोरांना दिलेस. माझ्यासाठी तू रडत होतीस ते बघून तुझ्याबद्दल माझे विचार बदलू लागले होते. पण मला माझ्या वागण्यावरून पश्चाताप होऊ लागला होता म्हणून तुझ्याजवळ येण्याची हिंमत माझ्यात झाली नाही. मी तुझ्या लायक नाही हे सांगत असताना तो खूप रडत होता. मी त्याला सांगितलं की माझ्या मनात तुझ्याबद्दल कसलाही राग नाही आणि जरी असला तर तो आता संपला आहे. आणि त्या दिवसापासून आमचा सुखाचा संसार सुरू झाला. माझ्या लग्नाला आता 3 वर्ष झाली आहेत आणि मला एक मुलगीही आहे. माझा नवरा माझ्या मुलीची आणि माझी खूप काळजी घेतो.